MHT CET 2010ला विचारलेला मॅथमॅटिकल लॉजिकमधला क्वेश्चन बघतोय आपण, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज आपण पुढे चाललेलो आहे. पहिला पार्ट स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यूजशी रिलेटेड क्वेश्चन घेतोय. 2004 पासून 2004 पासून 2022 पर्यंत 2022 पर्यंत आपण MHT CETला विचारलेले सगळे क्वेश्चन टॉपिक वाईज कव्हर करणार आहे, चॅप्टर वाईज आणि सब टॉपिक वाईज. त्याच्यामधला हा क्वेश्चन 2010ला विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये P अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P और R. आणि हे स्टेटमेंट त्यांनी सांगितले की फॉल्स आहे. हे स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्यांनी विचारले की PQR यांची रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यू, याचा अर्थ P ची ट्रूथ व्हॅल्यू पहिली असणार, Q ची दुसरी आणि R ची तिसरी. अशा पद्धतीने सिक्वेन्समध्ये त्यांनी PQRच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहेत. पहिला ऑप्शन असा आहे की तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटमध्ये हे ट्रूथ व्हॅल्यू टाकायचे, P ची ट्रूथ व्हॅल्यू T, Q ची F आणि R ची F घ्यायची आणि सिम्प्लिफाय करायचं. जसं मागच्या एका एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण की चारही ऑप्शन ट्राय करायचे आणि ज्याच्यामध्ये हे टाकून जर ते फॉल्स आलं तर पहिला ऑप्शन करेक्ट आहे, नाही आलं तर मग सेकंड ट्राय करायचं, PQRच्या ट्रूथ व्हॅल्यू तिथे यूज करायच्या. नंतर फॉल्स येत असेल तर रिझल्ट फॉल्स आला पाहिजे तर मग सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. पण हे एक्झाम्पल थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं समजून घेणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हे स्टेटमेंट काय सांगितलं आहे, फॉल्स सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की हे स्टेटमेंट काय आहे, तर दोन कंपाऊंड स्टेटमेंट दिले, त्यांचं काय इम्प्लिकेशन आहे आणि इम्प्लिकेशनचा रिझल्ट फॉल्स कधी येतो तर आपल्याला माहीत आहे, तर T इम्प्लाइज F असेल तरच रिझल्ट काय येतो, फॉल्स येतो. T इम्प्लाइज Fचा रिझल्ट काय येतो, F येतो. याचा अर्थ असा, जर फॉल्स रिझल्ट येतोय याचा अर्थ असा की पहिलं ट्रू स्टेटमेंट असणार आहे, म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे हे T असणार आहे, दुसरा हा F असणार आहे. ते आपण सेपरेटली लिहूया की P अँड निगेशन Q काय असणार आहे, तर ट्रू असणार आहे आणि दुसरा निगेशन P और R काय असणार आहे, F असणार आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट F असेल तर रिझल्ट काय मिळणार आहे, आपल्याला पाहिजे तसा F मिळणार आहे. आता इथे येऊया, P ची ट्रूथ व्हॅल्यू दोन्हीचं काय आहे, कंजंक्शन आहे. जसं आपल्याला हे माहीत होतं की इथे बाजूला घेतो मी की T इम्प्लाइज F चा रिझल्ट काय येतो, तर F येतो. तसा कंजंक्शनचा कोणता रिझल्ट माहिती आहे आपल्याला, तर T कंजंक्शन T असेल तरच T येणार आहे आणि रिझल्ट T दिलेला आहे. याचा अर्थ दोन्ही सुद्धा काय असणार आहे, ट्रू असणार आहेत. इथे लिहितो मी, सिन्स T कंजंक्शन T इज ऑलवेज T अँड इथे रिझल्ट F पाहिजे आहे आणि F कोणाचा आहे, डिजंक्शनचा आहे. डिजंक्शनचा कोणता रिझल्ट माहिती आहे आपल्याला, जो F येतो, तर F डिजंक्शन F असेल तरच F येतं. याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स असेल, हे फॉल्स असेल तरच रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. म्हणजे हे ट्रू येण्यासाठी हे दोन्ही ट्रू पाहिजेत आणि हे फॉल्स येण्यासाठी, रिझल्ट फॉल्स येण्यासाठी दोन्ही फॉल्स पाहिजेत. याचा अर्थ असा की P ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर ट्रू असणार आहे आणि निगेशन Q अँड निगेशन Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल. आणि इथे बघूया लगेच, अँड निगेशन P काय असेल, तर फॉल्स असलं पाहिजे आणि R काय असलं पाहिजे, तर फॉल्स असलं पाहिजे. आता निगेशन Q जर ट्रू असला पाहिजे, याचा अर्थ Q काय येणार, तर निगेशन Q जर ट्रू असेल तर Q ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. निगेशन P जर फॉल्स असेल तर P काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि मग या चार रिझल्टवरून काय कळतं, तर P ट्रू असला पाहिजे, दोन्हीकडे प्रूव्ह होत आहे, आणि Q फॉल्स असला पाहिजे आणि R काय असला पाहिजे, तर फॉल्स असला पाहिजे. म्हणजे P ट्रू असला पाहिजे, Q फॉल्स असला पाहिजे आणि R पण फॉल्स असला पाहिजे. हा ऑप्शन करेक्ट आहे. थोडंसं ही जी
मेथड आहे ही खूप छान आहे. लक्षात आली तर तुम्हाला आता जरी समजून घ्यायला वेळ लागत असेल तरीसुद्धा एकदा समजल्यानंतर तुम्हाला या गोष्टीसाठी वेळ जाणार नाही. नाहीतर मग दुसरा ऑप्शन आहेच आपल्याकडे. जर वेळ असेल आणि कुठे काही कन्फ्युजन होत असेल तुमचा तर मग पहिला ऑप्शन टाकायचा TFF हे PQRच्या ट्रूथ व्हॅल्यू इथे टाकायच्या आणि सॉल्व करायचं. जे रिझल्ट मिळेल ते फॉल्सच येणार आहे. जर फॉल्स येत असेल तर मग पहिला ऑप्शन करेक्ट आहे.